इथे सदोदित वाहतो चार माणुसकीचा झरा। युवा शक्ती सोशल फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी या मथळ्याखाली सदर वृद्ध व्यक्तीला त्याच्या घरचा आधार मिळाला आहे। वृत्त असे की घुग्गुस येथे साखरवाही रोडवर मुरसाजवळ काही दिवसांपासून एक मतिमंद सदृश्य 55 ते 60 वर्षाची व्यक्ती रस्त्याच्या कडेला चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रखर आणि रखरखत्या उन्हात दिवसरात्र आपलं जीवन घालवत होता। याची भणक युवा शक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम मते व उपाध्यक्ष आकाश घोरपडे यांना लागताच आपली सूत्र चालविली। फाउंडेशनच्या सदस्यांच्या मदतीने त्या वृद्ध व्यक्तीला अंघोळ, कपडे, जेवण व वैद्यकीय सेवा देऊन आपले सामाजिक ऋण फेडले। या व्यक्तीला पुढील वैद्यकीय सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे दाखल करून घेतले आहे। सदर वृद्ध व्यक्ती आपले नाव, गाव व इतर कोणतीही माहिती देण्याच्या मानसिकतेत नसल्यामुळे फाउंडेशनने त्यांच्या घरच्यांना आवाहन केले होते। समाज माध्यमातून पसरलेला हा संदेश त्यांच्या घरापर्यंत पोहोचला। ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथून सुट्टी करून भद्रावती पोलिसांच्या सहाय्याने पोलीस गाडीमध्ये सदर व्यक्तीला रात्री 10 वाजता त्यांच्या घरी सोडले। व्यक्तीचे नाव मारुती झाडे, वय वर्ष 53, सुभाषनगर घुग्गुस येथील रहिवासी आहेत। मारुती झाडे हे त्यांच्या लहान भावाकडे राहतात। मारुती झाडे यांची मानसिक हालत चांगली नसल्यामुळे 15 महिन्यापासून ते बेपत्ता होते। श्री हेमंत झाडे हे सुद्धा भावाच्या शोधामध्ये होते, परंतु मारुती झाडे यांच्या झालेल्या अवस्थेमुळे त्यांची कोणाला पण ओळख पटू शकली नाही। भाऊ परत घरी आलेले बघून श्री हेमंत झाडे आणि त्यांचा परिवार भावुक झाला होता। या केलेल्या कामगिरीमुळे भद्रावती पोलीस ठाणेदार पोलीस निरीक्षक लता वाढवे मॅडम यांनी समस्त युवा शक्ती टीमचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले। या सामाजिक दायित्वात मोलाची भूमिका निभावली होती ती शुभम मते, आकाश घोरपडे, वैभव शेरकी, शंकर कोहळे, हर्षल बोढाले, सोहम घोटकर, आदर्श घोटकर, विवेक बोरीकर, साहिल शेरकी, करण आत्राम, सचिन झाडे, तेजस उपासे, सुनील घोटकर यांनी त्यांच्या या कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून यांचे कौतुक करण्यात येत आहे।